आज आम्हाला या आयलंड वरून दुसऱ्या आयलंड वरती जायचं आहे. सो 2 वाजता ती जेटी आहे इथून. सो आता गाडी दिलं की मग इथलं जे होमस्टे आहे ते पण चेकआउट करायचं आहे. 10-11 वाजता आम्ही ते सोडू. त्याच्यानंतर मग 2 वाजेपर्यंत कुठेतरी वाट बघायला लागणार आहे बॅग वगैरे ठेवून. सो बघूयात त्याचा इंतजाम करता येईल. अँड नील आयलंडला जायला मी खूप एक्सायटेड आहे, कारण याच्यापेक्षा छोटूसं आयलंड आहे ते आणि तिथे काही गाडी वगैरे घेणार नाही आम्ही. सो वॉकिंग डिस्टन्सवर सगळं आहे. सो आता इथून निघूया आणि गाडी देऊन मग रूमवर जाता येईल. गाडी दिली वापस जिथून घेतलं होतं. ईशा टूर अँड ट्रॅव्हल्स असं त्याचं नाव आहे. सो इकडे जेटी आहे जी आम्ही येताना इकडून आलो होतो. अँड आता चालत परत रूमकडे जायचं आहे. इथेच एक हनुमानाचं मंदिर आहे. सो आम्ही मंदिरात दर्शन घेऊन येतो. राधाकृष्ण आहेत आतमध्ये, शिव पार्वती. तिकडे राधाकृष्ण आहे आणि इकडे शिव पार्वती आहे. इकडे गणपती बाप्पा आहे आतमध्ये. छान सुंदर मंदिर आहे. हे सगळे लोक आहे तिकडचे. जेटीच्या इथंच आहे हे मंदिर. सकाळ सकाळी इकडे खूप घाई असते लोकल लोकांची. एक तर टुरिस्ट आलेले असतात, जेटीतून उतरतात, त्यांना पिक करायचं, त्यांना हॉटेलला सोडायचं. नुसते गाड्या दिसतात सकाळी सकाळी इकडे. आणि इथे मोस्टली जे आहे ते टुरिस्टवरच चालतं, जे पण त्यांचं रोजगार आहे इथल्या लोकल लोकांचं. सो शेती पण आहे इकडे, बट जास्ती त्यांचं जे रोजगार आहे हॉटेल म्हणा, जेवणाचं रेस्टॉरंट म्हणा, किंवा कॅबवाले जे सर्व्हिसेस आहेत तसे. तर मग याच्यावरूनच या लोकांचं रोजगार जे आहे ते मॅक्सिमम इन्कम आहे ते हेच आहे इकडे. ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज पण आहेत त्याच्यामध्ये, स्कुबा डायव्हिंग, कायाकिंग वगैरे वगैरे. तर ह्या सगळ्या गोष्टी जे आहे ते रोजगार देतं इकडे या आयलंडवरच्या लोकांना. नारळ पाणी पितोय. छान सुंदर घर आहे. इकडे हे काका आहेत, नारळ विकायला ठेवलं. सो मस्त मलाई आहे, एन्जॉय. अजून एक आहे माझ्यासाठी. अर्ध होतं ना ते. इकडे हे काका काढतायत अर्ध अजून. खूप गोड होतं पण पाणी. हा आत्ता सकाळचे 9 वाजलेत आणि इतकं ऊन आहे ना, असं चेहऱ्याला असं जोरात लागत आहे असं ऊन. पोहोचलोय आम्ही आत्ता जस्ट रूमवर. सो आवरतो आता. बॅग वगैरे पॅक करायचं आहे अजून. अँड 1-1.5 तास थोडासा आराम करता येईल. बरोबर 8:45 झालेत. ऊन भरपूर आहे बाहेर. ते कपडे वगैरे वाळायला टाकले होते आम्ही. सो ही अशी रूम होती आमची. आम्ही आता चेकआउट करतोय. अँड सेइंग गुड बाय टू हॅवलॉक आयलंड. हे 2 बॅग पॅक्स जे आहेत ते रेडी आहेत. इथे जवळपासच एक बीच आहे, तिथे जाऊन बसणार आहे 2 वाजेपर्यंत. सो आत्ता 10 वाजलेत. 1-2-3 तास काढायचं आहे. सो या बाहेर जाऊन बस पकडू अँड देन मग 2 वाजता परत जेटीच्या इथे जाता येईल. आमच्या होमस्टेमध्ये हे कुत्रं आहे इकडे. त्याचं नाव आहे ऑस्कर. ऑस्कर, हॅलो बडी. खूप मोठा कुत्रा आहे, एकदम असा डब्बूचा डब्बू आहे. कुठला ब्रीड आहे याला, काय म्हणतात? लॅब्राडोर. असा पोज येते, तो फोटो काढतोय आणि पोज देऊन बसलाय हा इकडे. इकडे हा फोटो काढत होता तर असा पोज देऊन बसला लगेच. इधर देखो म्हटल्यावर लगेचच समोर तोंड करून बसला तो. कसला डब्बू आहे असा धिप्पाड. बस स्टॉपच्या इथे पोहोचलोय. ॲक्च्युली आमच्या होमस्टेच्या समोरच आहे.
कुठे पण थांबतात बस तसे पण. सो आम्ही जस्ट होमस्टेच्या समोर थांबलोय. सो आता बस येईल आणि मग तिकडे त्या बीचवर जाऊन बसता येईल. तिकडे आहे जागा वगैरे थोडंसं टाइम स्पेंड करायला. असे हॅमॉक्स वगैरे आहेत तर बॅग ठेवून थोडंसं निवांत 1-2 तास बसता येईल. त्याच्यानंतर मग तिकडूनच डायरेक्ट बसेस आहेत जेटीला जाण्यासाठी. मग परत तिकडे यायची गरज नाही. सो तिकडूनच डायरेक्ट बस पकडून मग जेटीच्या इथे जाता येईल. सो असं सगळं सीन आहे इकडे. दुपारचं वगैरे ना एकदम शांत असतं आयलंडवरती आणि संध्याकाळचं आणि एकदम सकाळचं एकदम असं गजबज झालेलं असतं. सो आता थोडंसं ऊन आहे त्याच्यामुळे एकदम शांत आणि निवांत चाललेलं असतं सगळं इकडे. सो हे ते होमस्टे होतं जे आम्ही थांबलेलो आणि इकडून बस येणार आहे आता. खूप वेळ झाला वाट बघतोय. एक सुद्धा बस नाहीये. एक बस होती ती पण दुसऱ्या स्टॉपला जाणारी होती त्याच्यामुळे आम्ही थांबलो. अराउंड आता 40-45 मिनटं झाले आम्ही थांबलोय. त्या बीचला जाण्यासाठीची एक सुद्धा बस येत नाहीये. सो बघू आता वाट बघतो. जरी नाही आले तरी आता जी पण बस मिळेल त्या बसमध्ये चढतो आणि जी ती कुठे पण जाऊ दे तिथे जाऊन आम्ही बसतो. बस आली फायनली. असू दे चल. बस आली आहे. विचार बरं. राधानगर आहे का? फायनली बस मिळाली आहे आणि आम्हाला जिथे जायचं होतं तिथेच जाणार आहे ही बस. सो बसतो तिकडं थोडा वेळ जाऊन आणि मग वापस परत जेटीकडे जाता येईल. 1-2-3 तास तिकडे काढून. उतरलो बसमधून जस्ट 10 ते 15 मिनिटावर. 10 मिनिटच आय गेस. सो इथे एक जागा आहे. आम्ही काल येऊन बसून गेलो होतो थोडा वेळ निवांत. तिकडे जातो डायरेक्ट अँड मग 1-1.5 तासांनी मग वापस जाता येईल. ही जागा आहे ती. आम्ही काल बसलो होतो इकडे. मी आधीच्या एपिसोडमध्ये दाखवलंय. तर कालापत्थर बीच एरिया आहे हा सगळा. सो आम्ही आता इकडे हे जे बसायला वगैरे आहे त्याच्यात निवांत मस्त वेळ घालवता येईल. इकडे असे हट वगैरे पण आहे तिकडे बसायला. सो निवांत थोडं रिलॅक्स बसू शकतो. कसं आहे व्ह्यू इथून एकदम मस्त. हे बघत बसायचं होतं म्हणून आम्ही इथे आलो. सो या पुढचे 1-2 तास इथेच निवांत बसून राहतो. क्रूजच्या इथेपर्यंत यायला खूप उशीर झाला आम्हाला. तिकडून बस नाही मिळाली. पळत आलो आणि बस मार्केटपर्यंत थांबवली. मार्केटला उतरलो. तिथून बसमध्ये ना 1-2 आंटी होत्या. त्यांनी खूप मदत केली आम्हाला. तर त्यांच्या ओळखीच्या रिक्षावाल्याला त्यांनी मार्केटच्या इथे बोलवलं. आम्ही बसमधून उतरेपर्यंत तो मार्केटच्या इथे येऊन थांबला आणि 3 मिनिटात आम्ही तिथून इथंपर्यंत आलो. आता फक्त 5 मिनिट राहिलं. ही जी बांबुका आहे ही जी शिप आहे ती निघायला. बट एनिवेज आम्ही वेळेवर येऊन पोहोचलो आहे. सो आता इथून नील आयलंडला जायचं आहे. ओ माय गॉड खूप पळत आलो आहे आम्ही. हां ही अशी ती बोट आहे आणि ही गव्हर्मेंट जेटी आहे. सो आता 2 वाजता आहे. 2 वाजता स्वराज आयलंडवरून नील आयलंडला जायचं आहे. खालच्या फ्लोअरला आहे आय गेस बसायला. मिळाली ते बरं झालं. ऑटो घेऊन आम्ही बसमधून मध्येच उतरून ऑटो घेऊन आलोय. हे असे रूम आहेत आतमध्ये. निघाली आता जेटी इकडून. सो मस्त असा व्ह्यू दिसतोय बाहेर. नाईस.
ऊन भरपूर आहे पण. गुड बाय टू स्वराज आयलंड. इकडे असं बाहेरचं सगळं दिसतं इकडे बाहेर आल्यावर. प्रायव्हेट जेट मध्ये असं नाहीये. प्रायव्हेट जेट मध्ये बाहेर जाता येत नाही. हे असे नजारे वाव समुद्राचे एक नंबर. मस्त वाटतंय. भारी वाटतं. इकडे पण बसू शकतो ऍक्च्युली. तर असं सगळं ओपन एरिया आहे इकडे. पोहोचलोय नील आयलंडला. आता वॉकिंग डिस्टन्सवर आमचं जे होमस्टे आहे ते आहे. तर आता चालत तिकडे जाऊया. तिकडे ना पाणी हॅवलॉक पेक्षा पण एकदम निळा आणि एकदम क्लिअर आणि एकदम सुंदर पाणी आहे. हे बघू शकता असं पाणी आहे इकडे. वाव खूप सुंदर आहे वाटतं नील आयलंड. तर 3:30 वाजता बरोबर. 2:05 वाजता तिथून सुटली होती जेटी हॅवलॉक आयलंड वरून. ते 1.5 तासात ती इथे पोचते. सो प्रायव्हेट जेटी जे आहेत ते थोडंसं वेळ कमी घेतं. मे बी ते 1 तासात येतील आणि जे गव्हर्नमेंट जेटी आहे त्याला 1.5 तास लागतो. बट ठीक आहे, दुपारचा आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे उशीर झाला तरी. छान वाटतंय मला. एकदम निवांत आहे असं आय गेस इकडे. बघूयात आपण. सो वेलकम टू नील आयलंड गाईज. चाललोय आम्ही चालत. अजून एक अर्धा किलोमीटरवरती आहे आमचं जे होमस्टे बुक केलेलं आहे ते. तर जे मी मॅपमध्ये बघतीये नील आयलंडमध्ये, हा जो रस्ता आहे हा एकच मेन रस्ता दिसतोय मला मॅपमध्ये. तर अजून तर आम्हाला काही माहिती नाही इकडचा. सो आणि इकडे नील आयलंडवरती आम्ही काही गाडी वगैरे रेंट करणार नाही आहे. छोटंसं आयलंड आहे तर जितकं वॉकिंग डिस्टन्सनी होऊ शकतं तितकं एक्सप्लोअर करूयात. रस्ता खूप सुंदर आहे आणि इकडचे जे लोकल लोक आहेत म्हणजे इतकं डेव्हलप्ड नाही आहे मला असं वाटतंय. जे पण आम्ही बघतोय जे लोकल लोकांचे घरं वगैरे आहेत असं मोठमोठे इमारती वगैरे दिसत नाही आहेत. हॅवलॉक आयलंडवरती अजून असे जे मोठेवाले रिसॉर्ट वगैरे आहेत, लक्झरी रिसॉर्ट तरी आहेत. बट इकडे नाही दिसत आहेत मला काही. असं एकदम कम्प्लीट ग्रीनरी आहे. मस्त एकदम. पोचतोच आहे आम्ही. हे जे बोर्ड आहे ते आमचं होमस्टे आहे. एलिफंट अँड 4 वाईज मॅन रिसॉर्ट. असं थोडं जंगलामध्ये असलेलं, जंगल वाईव असलेलं एक छोटंसं रिसॉर्ट आहे. सो इकडून आम्हाला आता आत जायचंय. थोडं जंगल फील घेता येईल यावेळेस. एकदम निवांत असं रिलॅक्स असलेलं एक रिसॉर्ट बघितलंय मी यावेळेस. म्हणजे असं थोडं झाडाझुडपांमध्ये वगैरे. तर हे ते होतं. त्याच्यामुळे रस्ता तर बघू शकता किती सुंदर आहे. एकदम मस्त. काहीच आवाज नाही आहे इकडे. वाव. सुपारीचे झाडं आहेत. दिस इज एक्झॅक्टली व्हॉट आय वॉन्टेड. ठीक आहे, आम्ही जातो. रूम वगैरे बघतो आणि नंतर मग मी दाखवते रूम वगैरे. हॅलो हॅलो बडी. हॅलो. इकडे पोचलोय आम्ही. अशी ही सुंदर प्रॉपर्टी आहे. सगळे असे इको फ्रेंडली जे हट आहेत ते आहेत. तर यावेळी आम्ही याच्यात राहणार आहे. तर पुढच्या एपिसोडमध्ये मी दाखवेल की रूम वगैरे कसं आहे आणि पुढच्या एपिसोडमध्ये आपण नील आयलंड एक्सप्लोअर करणार आहोत. तर आता मी जाते बीचवर आणि सनसेट एन्जॉय करते. भेटूया पुढच्या एका नवीन एपिसोडमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वस्त राहा, मस्त राहा आणि फिरत राहा. बाय.